अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत नामस्मरणाचे मंत्रजपाचे फायदे. चला तर सुरुवात करूयात. नामस्मरण केल्यावर आपली सर्व पापे नष्ट होतात. नामस्मरणामुळे आपल्या आत्म्याची शुद्धी होते. तुम्ही महाशिवरात्रीची कथा ऐकली असेलच. त्यामध्ये व्याध बेलाच्या झाडावर शिकारीसाठी नेम धरून बसलेला असतो. तो एक एक करून आडव्या येणाऱ्या व अडथळा आणणाऱ्या फांद्या तोडून खाली टाकत होता आणि तो शिव शिव असे बडबडत होता. त्याने टाकलेल्या फांद्या त्याच झाडाखाली असणाऱ्या शिवलिंगावर पडत होत्या. यामुळे त्याच्याकडून न शिवपूजा घडली होती. त्यामुळे त्याचे मध्यरात्रीपर्यंत गेल्या 5 जन्मातले निम्म्याहून अधिक पाप नष्ट झाले. पहाटे तर संपूर्ण पाप नष्ट झाले आणि साक्षात महादेवच त्याला भेटायला आले. पहा, नामस्मरणाची शक्ती किती मोठी आहे. नामस्मरणामुळे प्रारब्धाचे भोग कमी होतात. एखाद्या वेळेस असं काही घडते की तुम्ही चूक केलेली नसताना सुद्धा शिक्षा मिळते. ती मिळालेली शिक्षा म्हणजेच प्रारब्ध असते. तो भोगण्यासाठीच आपल्याला वारंवार जन्म मिळतो. हा प्रारब्ध आपल्याच कर्मावरून निश्चित होतो. याच कर्मावरून पुढचा जन्म मिळत असतो. मग तो जन्म कोणत्या प्राण्याचा, पक्षाचा, कोणाचाही असू शकतो. नामस्मरणामुळे आपण शुद्ध होतो. नामस्मरणाने भगवंत लगेचच प्रसन्न होतात. आपली प्रगती होते. आपला न बदलणारा प्रारब्ध देखील बदलतो. फक्त खूप मनापासून नामस्मरण करणे गरजेचे आहे. नामस्मरणात एवढी शक्ती आहे. चला तर आता आपण पाहूयात कोणत्या देवाचे नामस्मरण करायचे. आपल्यासाठी कुलदेवीचे, कुलदैवतेचे नामस्मरण करणे अत्यंत शुभ असते. तुम्ही तुमच्या आवडत्या देवी देवतांचे नामस्मरण करू शकता. विठ्ठलांची आवड असेल तर श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल असे सतत नामस्मरण करू शकता. श्री दत्तगुरूंची आवड असेल तर श्री गुरुदेव दत्त किंवा दत्त गायत्री मंत्र, ओम दिगंबराय विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात म्हणू शकता किंवा श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण करू शकता. किती वेळा करावे तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार करावे. तुम्ही एक माळही करू शकता. जास्तीत जास्त 11 वेळा 21 वेळा करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.